तर गावातील सर्व पाहुणे मंडळी आणि भक्तगण सगळ्यांनी लवकरात लवकर, आज भागवत गीतेचा पहिला दिवस आहे, तर आवर्जून सगळ्यांना आमंत्रण आहे. तर सगळ्यांनी भगवंताच्या नामाचं, भगवंताच्या मुखारविंदाचं जे भागवत महात्म्य आहे ते ऐकण्यासाठी सगळ्यांना आग्रहाची विनंती. तर लवकरात लवकर आपण मंडप सभामध्ये येऊन आपले स्थान बंद व्हावं अशी विनंती. ऑर्गन चालू करावं. शार्प करा, आवाज वाढवा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता विनोभाग विलासिनी चातुर्यार्थ कलाकारिणी श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कार. कुंडली के वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ भगवान की
की जय, कृष्ण कन्हैया लाल की जय, बाके बिहारी लाल की जय, द्वारकाधीश भगवान की जय। करते हो तुम कन्हैया कन्हैया मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा मेरा पति कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा पति कृपा से सब काम हो रहा है। सब काम हो रहा, करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा अपनी कृपा से सब काम हो रहा है, मेरा अपनी कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा अपनी कृपा से सब काम हो रहा है, मेरा अपनी कृपा से सब काम हो रहा है, सब काम हो रहा है, सब काम हो रहा है। हरे हरे कृष्णा। हाँ हरे कृष्णा। प्रभूजीचा परिचय आपण थोडक्यात करून घेऊ। हरे कृष्ण। ओके। माननीय उद्धव प्रभूजींचा आपण परिचय थोडक्यात जाणून घेऊया। हरे कृष्ण। प्रभूजींचा जन्मगाव आहे बेळगाव कर्नाटक मध्ये। लहानपणापासून इस्कॉन मंदिरामध्ये त्यांची सुरुवात, त्यांच्या आईचं नाव आई सुदैवी माताजी राधानाथ महाराजांचे शिष्य आहेत आणि वडिलांचं नाव
प्राणेश्वर गोविंद दास लोकनाथ महाराजांचे शिष्य आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर पदयात्रा केलेली आहे प्रभूजींनी. 12 वर्ष ब्रह्मचारी होते. इस्कॉनच्या विविध केंद्रांमध्ये सेवा त्यांनी केलेली आहे. उदाहरणार्थ अमरावती, नोएडा, बीड, नागपूर, पंढरपूर, वर्धा, यवतमाळ, खास करून जळगावमध्ये प्रारंभिक दिवसापासून बदवड, पाचोरा, निमखेडी, हरताळा, मुक्ताईनगर, पिंपळा, सध्या पुणे इथं स्थायिक आहे. हरिकृष्ण दिंडी आळंदी व पंढरपूर यांचे संचालक सुद्धा प्रभूजी आहेत. दरवर्षी पंढरपूरच्या यात्रेसाठी प्रभूजी यात्रामध्ये असतात आपल्यासोबत. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्या भागवत कथेचे सूत्रसंचालन व कलेक्शन त्यांच्याकडेच सोपलेली असतं सर्व जबाबदारी. तर यावर्षी 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर भागवत कथा आपली हडपसरमध्ये आहे. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्या भागवत कथेचे सूत्रसंचालन प्रभूजीच करतात आणि प्रथम हिंदी भक्तिशास्त्री ऑनर्स आणि गोवर्धन मध्ये गोपी प्राणधन प्रभूजींच्या मार्गदर्शनाने भागवत शास्त्री डिग्री त्यांनी प्राप्त केलेली आहे. तसेच त्यांना ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रावीण्य प्राप्त प्राज्ञ आणि आचार्य डिग्री प्राप्त झालेली आहे. तर प्रभूजींचं आपण स्वागत करू. आणि भागवत कथाकार 85हून अधिक भागवत कथा मॉरिशस मध्ये सुद्धा प्रभूजींनी बाहेरच्या देशामध्ये सुद्धा कथा केलेली आहेत. आणि प्रभूजींना संस्कृत, मराठी, हिंदी, कन्नड, बंगाली, इंग्रजी अशा अनेक भाषेतून गीता भागवताचा प्रसार करत आहे. तर प्रभूजींचा हरे कृष्णा 3 वेळेस महामंत्र बोलून आपण त्यांचं स्वागत करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आपण आलेले सगळे भागवत कथा ऐकण्यासाठी श्रोत्यांनी आतमध्ये येऊन बसायचं आहे. आतमध्ये बसण्यासाठी जागा भरपूर आहे. तर आतमध्ये येऊन आपण बसा. कथा ऐकण्याची वेळ झालेली आहे. तर अतिशय सुंदर मराठी भाषेमध्ये भागवत कथा आपण ऐकत आहोत आपल्या गावी. तर प्रभूजी आता लवकरच भागवतम कथेला सुरुवात करणार आहेत. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण रोज कथा आरंभ जेव्हा होईल सुरुवातीला एक छोटस भजन आपण म्हणणार आहोत. भजनाचे बोल अशा प्रकारे आहेत. जय राधा माधव कुंज बिहारी, गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यमुना तीरा वनचारी. केवळ भगवान श्री कृष्णांची विविध नावे आहेत. भगवंतांच्या विविध लीलांचं अनुस्मरण करून देणारी अशी भगवंतांची नावं. आता आपण हरिपाठ ऐकलात. माऊली ज्ञानेश्वरांनी हरिनामाची किती महिमा गायलेली, किती. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना अनकाउंटेबल. आता कुठलं असं कॅल्सी नाही आहे, कोणतंही असं कॅल्क्युलेटर नाही आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मांडू शकता की बाबा हा इतके करोड फळ आपल्याला या केवळ एका हरिनाम घेतल्याने प्राप्त झालेले आहे. अशी संख्या नाही आहे, कोणी गणना करू शकत नाही. ज्ञानदेव महाराज आपल्याला समजावून सांगतायत. हरिनामाची खूप महिमा आहे. भागवतामध्ये विविध प्रसंगांमध्ये अजामिल उपाख्यान इत्यादी आपण हरिनामाची महिमा गाऊच. भगवंतांचं नाव विशेष आहे. भगवंतांचं नाव हे
खास आहे, खूप विशेष आहे. जेव्हा ही कथा आरंभ होईल हे छोटं भजन आपल्याला म्हणायचं आहे. सर्वांना पुढच्या 7 दिवसामध्ये हे भजन तोंडपाठ झालं पाहिजे. केवळ 4च ओळींचं हे भजन आहे. जय राधा माधव कुंज विहारी. राधा माधव, माधव कुणाला म्हणतात? लक्ष्मीपतीला माधव म्हणतात. माधव, राधा माधव कुंज विहारी. कुंज विहारी म्हणजे कुंज म्हणजे वन, वृंदावन, मधुवन, तालवन, कुमुदवन, बहुलावन, हे वन आहे सगळे अशी. या वनामध्ये गायी चारणारे, रासलीला करणारे, आपल्या मित्र सवंगड्यांबरोबर खेळणारे असे भगवंत म्हणजे कुंज विहारी. काय नाव आहे? जोरात. हा, कुंजांमध्ये विहार करणारे. जय राधा माधव कुंज विहारी. गोपीजन वल्लभ. गोपींना आपल्या प्राणाहूनही अधिक प्रिय आहेत भगवान, म्हणून त्यांचं नाव गोपीजन. आणि सगळ्यात मोठी गोपी कोण आहे? राधाराणी. कोण आहे? राधाराणी. गोपीजन वल्लभ गिरीवरधारी. आता काही दिवसापूर्वी आपण गोवर्धन पूजा केली की नाही? हा, बळी प्रतिपदेला दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन उचलला भगवंताने, गोवर्धन पूजा केली, म्हणून त्यांचं नाव काय पडलं? गिरीवरधारी. गोपीजन वल्लभ गिरीवरधारी. यशोदा नंदन ब्रजजन रंजन. यशोदा म्हणजे नंद बाबा आणि यशोदेचे हे कोण आहेत? पुत्र आहेत. गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला तर ते आहेतच, आणि त्याचबरोबर यशोदा नंदन गोपाला ते यशोदेचे सुद्धा काय आहेत? पुत्र आहेत. यशोदा नंदन ब्रज जन रंजन. वृंदावनामधले जे भक्त आहेत त्यांच्यावर आलेलं दुःख देवाला सहन होत नाही. वर वृंदावन वासियांना म्हणजे आपल्या भक्तांना वाचवण्यासाठी देव काही करू शकतात. 7च वर्षाचं वय होतं त्यांचं. 7 वर्षाच्या वयामध्ये 7 दिवस 7 रात्र त्यांनी डोंगर उचलून धरला या सगळ्या ब्रजवासियांच्या रक्षणासाठी, म्हणून त्याचं नाव पडलं गिरीवरधारी. यशोदानंदन ब्रजजन रंजन. वृंदावनातील भक्तांना आनंद देणारे. यमुना तीरा वनचारी. यमुना नावाची नदी आहे. तुमच्यापैकी किती जण वृंदावनाला गेलेत? हात वर करा. हा, भरपूर जण आहेत जे अजून वृंदावनाला गेले नाहीत. नक्की गेलं पाहिजे. कोण कोण जाणार? हात वर करा. काही लोक हात वर करतच नाही. गेले का? काही नाही. नाही गेले का? जाणार का? काहीच नाही. जीना यहाँ मरना यहाँ, बीड गाव छोड़ के जाना कहा. काय नाही तर नाही, इच्छा तरी करा. म्हणजे देव काय ना काहीतरी मार्ग काढतो की नाही. पण आपलं दुर्दैव असं की आपली इच्छा पण होत नाही. नाही बाबा, आपलं हेच घर ठीक आहे, इथंच खा प्या झोपा इथं. वृंदावनाला गेलं तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल खूप सुंदर अशी नदी आहे, यमुना नदी. खळखळ खळखळ वाहतीये. आणि ही यमुना केवळ नदीच नाहीये, तर कृष्णाची पठ्ठराणी पण आहे. बघा, तुमच्या गावात प्रकट झाली नाही. बोल यमुना मैया की. यमुना ही केवळ नदी नसून भगवंताची पठ्ठराणी. 8 राण्यांपैकी एक कालिंदी सुद्धा आहे. सूर्याची पुत्री यमुना ही भगवान कृष्णांची पठ्ठराणी पण आहे. यमुना तीरा वनचारी असं हे भजन आहे. आलं लक्षात? जय राधा माधव कुंज विहारी. गोपीजन वल्लभ गिरीवरधारी. यशोदा नंदन ब्रजजन रंजन. यमुना तीरा वनचारी. सगळेजण माझ्या मागे म्हणणार? तयार का सगळेजण? सरळ भजन आहे, म्हणू शकता. ठीक आहे. जय राधा माधव जय कुंज बिहारी.
माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव म्हणायचंय सर्वांनी जय कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ जय गोपी जन वल्लभ जय गिरिवर धारी जय गोपी जन लभ जय गिरिवरधारे जय गोपी जन वल्लभ जय गिरिवर धारी जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारे जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय गिरिवरधारे यशोदानंदन ब्रज जन रंजनाय यशोदानंदन व्रज जननंदन यशोदानंदन ब्रज जन रंजनाय व्रज जननंदन यशोदानंदन ब्रज जन रंजनाय यशोदानंदन व्रज जननंदन यशोदानंदन ब्रज जन रंजनाय यशोदानंदन व्रज जननंदन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय कुंज बिहारी जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी
यशोदानंदन ब्रज जनरंजन यशोदानंदन ब्रज जन रंजना यशोदानंदन ब्रज जनरंजन यशोदानंदन ब्रज जन रंजना यशोदानंदन ब्रज जनरंजन यशोदानंदन ब्रज जन रंजना यशोदानंदन ब्रज जनरंजन यमुना तीरावर चाले यमुना यमुना तीरावर चारे
जय हरि कृष्ण महामंत्र की जय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। धन्यवाद आनंदाला हात जोडायचे सर्वांनी। छोटासा मंत्र आहे, द्वादशाक्षर मंत्र। काय एक्स्ट्रा आवाज असेल तर बंद करून टाका। हात काय करायचं, बंद करा, माईक बंद करा। याच्या जवळ आहे ना साऊंडचं, हा ठीक आहे, बंद करून टाका। हरे कृष्ण। हात जोडायचे सर्वांनी, द्वादशाक्षर मंत्र। ओम नमो भगवते वासुदेवाय। सर्वांना माझ्या मागे म्हणायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयामुदीरयेत्। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवते उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमुपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया सर्वोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। यस्यानुभावमखिलश्रुतिसारमेकमध्यात्मदीपमतिदिदेशतां तमोऽन्धं संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनाम्। अभिमन्युसुतं सूतप्राहुर्भागवतोत्तमस्य जन्म महाश्चर्यं कर्माणि च गृहिणिनः। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विसे नमः। पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकम्। आराध्यो भगवान् व्रजेश तनयत्तद्धाम वृन्दावनं रम्या काचिदुपासना व्रजवधूवर्गेण या कल्पिताः। श्रीमद्भागवतं प्रमाणमबलं प्रेमः पुमार्थो महान् श्री चैतन्य महाप्रभोर्मतमिदं तत्रादरो न परः। नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिवतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।
वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। दोन्ही हात वर करून सर्वांनी माझ्या बरोबर म्हणायचंय हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानंद माधवं श्री चैतन्य ईश्वरम्। नमस्ते गुरुदेवाय सर्वसिद्धिप्रदायिने सर्वमंगलरूपाय सर्वानंदविधायिने जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय। पतित पावन श्रील गुरु महाराज की जय। समस्त वैष्णव वृंद की जय। समस्त आचार्य वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ग्रंथराज श्रीमद् भागवत महापुराण की जय। भागवत कथा महामहोत्सव की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान की जय। संत ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। हरे कृष्ण। भागवत कथेला सकाळच्या सत्रामध्ये आपण आरंभ केलेला आहे संक्षिप्त मध्ये। ते मध्ये जे वाचतात ते थोडंसं ऍडजस्ट करा, अशी शिट्टी बाजू नये। या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हा सर्व ग्रामस्थांचं, भाविक भक्तांचं, श्रद्धाळू गणांचं हार्दिक स्वागत आहे। आवाज थोडासा वाढवावा लागतो, कमी वाटतो, थोडंसं ओरडावं लागतं। हरे कृष्णा हरे हरे। आवाज असा बारीक झाला, मगाशी चांगला होता सर, बेस थोडासा गाण। हरे कृष्णा हरे 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 कृष्णा यस, थोडासा वाढवा। हरे कृष्णा यस, थँक्यू, धन्यवाद। हरे कृष्णा। बांगडे परिवारातर्फे या ठिकाणी स्वर्गवासी श्री बळीरामजी राघोजी बांगडे यांच्या स्मरणार्थ, यांच्या उद्धारार्थ, भगवत प्राप्तीमध्ये येणाऱ्या सर्व बाधा दूर करण्यासाठी या ठिकाणी भागवत कथेचे आयोजन या परिवारातर्फे करण्यात आलेलं आहे। त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर आपण सर्व श्रद्धाळू ग्रामस्थ भाविक भक्तगण या ठिकाणी उपस्थित झालात, तुमचंही मी मनापासून स्वागत करतो। त्याचबरोबर आपल्या या भागवत कथेला साथ देण्यासाठी या ठिकाणी आपले वाद्य वाजविणारे संच वाद्य वरुडवरून या ठिकाणी भक्त आलेले आहेत, तर त्यांचंही मी विशेष स्वागत करतो। एकदा आपला परिचय द्यावा लागेल। मयूर, याला मी ओळखतो, भरपूर वेळा माझ्यावर कथेमध्ये वाजवलेला आहे। मयूर गायधने, हा खूप सुंदर तबला, पकवाज सुद्धा आवडला का तुम्हाला? सगळंच वाजवतो, एकदम पाण्यासारखे चालतात त्याचे हात।
खूप सुंदर तबला वाजवतो तर त्याचं स्वागत आहे महाराज. राजेंद्र महाराज या ठिकाणी किती मधुर त्यांचा आवाज आहे. ऐकला, आवडला सर्वांना त्यांचा आवाज हरिपाठामध्ये. सुंदर कर्णरम्य असं सुमधुर त्यांचा आवाज आहे. एकदम रसाळ गोड त्यांची वाणी आहे. मंत्रमुग्ध करणारा असा त्यांचा आवाज आहे. महाराजांचंही मी स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्याला पॅडवर काय शुभ नाव, गौरव इंगळे, गौरव या ठिकाणी आलेला आहे, तर त्याचाही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर हरिपाठासाठी खास आळंदीहून शिकून आलेले, माता रुक्मिणीचं जन्मस्थान कौंडिन्यपूरहून आलेले संतोष महाराज ना, संतोष महाराज, आणि खूप सुंदर हरिपाठ या ठिकाणी करून गावकऱ्यांचा, आम्हा लोकांचा उत्साह वाढवलेला आहे. खूप सुंदर वातावरण निर्मिती झालेली आहे. यासाठी संतोष महाराजांचंही मी हृदयापासून आभार व्यक्त करतो आणि आल्याबद्दल अभिवादन करतो. या ठिकाणी खूप सुंदर असं साऊंड सिस्टम सुद्धा देणारे आपले बिछायतवाले लाइटिंग साऊंड सिस्टमची व्यवस्था यांनी केलेली आहे. तर साऊंडवाल्यांचंही मी, बिछायतवाल्यांचंही मी धन्यवाद देतो. या कथेला आपण आरंभ करू. जसं सकाळी मी सांगत होतो, कोणत्याही गोष्टीचं जोपर्यंत महात्म्य आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण ती गोष्ट स्वीकार करत नाही. एक साधारण साबणाची वडी जरी असली तरी आपल्याला समजावून द्यावं लागतं की ही वडी किती चांगली आहे. म्हणजे ही वडी एखाद्याला लावलं तर तो काळ्याचं काय होणार आहे, गोरा होतो का? कधी असं कधी झालंय का आजपर्यंत? तो जन्मलेला काळा आणि नंतर गोरा झाला असं काही झालंय काय कधी? परंतु तरी सुद्धा वेगवेगळ्या विज्ञापनामध्ये आपल्याला वेगवेगळे नट नटी अभिनेत्री आपल्याला दाखवतात, बघा आम्ही हा साबण लावतो, हा साबण लावतो. मग त्या साबणाच्या त्या पेटीच्या आतमध्ये कचरा जरी असला तरी आपण शेकडो रुपये खर्च करून तो साबण काय करतो, विकत घेतो आणि अंगाला लावतो. आपल्याला पण वाटतं की आम्ही सुद्धा आपण सुद्धा हा नेता बनू, अभिनेता बनू किंवा ही नटी बनू, अशी भ्रांती आपली असते. जशा प्रकारे विज्ञापन दाखवून लोकांना फसवलं जातं आणि त्याचं मागचं कारण असतं की आपल्याला हे जे प्रोडक्ट आहे हे विकायचंय. काय करायचंय? विकायचंय. म्हणून वेगवेगळ्या प्रकारे त्याचं महात्म्य सांगितलं जातं. बघा, आमच्या कंपनीचं हे घेताल तर असं होईल, ते घेताल तर तसं होईल. सगळेजण जगामध्ये प्रत्येक व्यक्ती आपली वस्तू खपवण्यामध्ये लागलेला आहे. आणि ही परंपरा काही आजची नाही आहे. ही परंपरा पुरातन काळापासून चालत आलेली. ग्रंथराज श्रीमद भागवत महापुराण हे किती महान आहे. या भागवताचं महात्म्य भागवत सोडून अन्य पुराणांमध्ये आलेलं आहे. पद्मपुराणामध्ये, स्कंद पुराणामध्ये, गर्ग संहितेमध्ये, हरिवंश पुराणामध्ये. आज मी पहिल्यांदाच ऐकलं, म्हणजे हरिपाठामध्ये हरिवंश पुराणाचं नाव आलेलं आहे. हरिवंश पुराण. सगळ्या ग्रंथांमध्ये भागवताची महिमा सांगितलेली. हे भागवत किती महान आहे, हे भागवत किती श्रेष्ठ आहे. तेने अयम वाङ्मयी मूर्तिम प्रत्यक्षाम वर्तते हरी. भागवत काही पोथी पुराण ग्रंथ नसून साक्षात भगवंत आहे. सकाळी जसं मी म्हणत होतो, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता शब्द आलेला. भगवंता ग्रंथ नवे श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित तदे जन्म मरण त्रितापदाति चिरे शांति नातहि वदति कृष्णपदी देवो माता आरती करू भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू
ग्रंथ नव्हे हा, बोला जरा जोरात, थंडी पळून जाईल. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, हा ग्रंथ नसून हा साक्षात काय आहे, कृष्णाचा वाङ्मय अवतार आहे. काय कृष्णाचा वाङ्मय म्हणजे काय हो? आपल्याला वाङ्मय शब्द तुम्ही ऐकला असणार, मराठी लोकांमध्ये प्रचलित आहे वाङ्मय. अहो संतांचं वाङ्मय आहे. काय म्हणे वाङ्मय, वाङ्मय शब्द ऐकलाय की नाही? वाङ्मय शब्दाचा अर्थ काय? वाक्यमय. या शब्दाचा, या ज्या वाङ्मय शब्दाचा विच्छेद कराल, संधी विच्छेद कराल, वाक्यमय असं हे स्वरूप भगवंताचं. याच्यामध्ये जी वाक्य आलेली आहेत, याच्यामध्ये जे श्लोक आलेले आहेत, ते श्लोक भगवंतांपासून अभिन्न आहे. म्हणून हे भगवंतांचं वाक्य स्वरूप आहे. म्हणून याला वाङ्मय अवतार म्हणलेलं आहे. कृष्णाचा काय म्हणलेलं आहे? वाङ्मय अवतार. तर भागवत हे महापुराण आहे. म्हणून भागवताची महिमा अन्यान्य ग्रंथामध्ये येते, अन्यान्य पुराणांमध्ये येते. तर भागवत कथेची ही परंपरा आहे. भागवत आरंभ करण्यापूर्वी पद्म पुराणामध्ये आलेले 6 अध्याय, ज्याच्यामध्ये नारद, भक्ती, ज्ञान, वैराग्य यांचं चरित्र येतं, ज्याच्यामध्ये गोकर्ण उपाख्यान येतं, धुंदुकारी भूताची कथा येते. ऐकली आहे का? किती जणांनी ऐकली? हात वर करा. सर्वांनी ऐकली असेल. तर ही कथा सांगण्याची परंपरा आहे. म्हणून आजच्या या सत्रामध्ये आपण भागवत महात्म्याला आरंभ करू. पहिला श्लोक हात जोडायचा सर्वांनी. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. खूप सुंदर श्लोक. या ठिकाणी सगळे साधू संत एकत्रित येऊन सूत गोस्वामी आणि नैमिषारण्यमध्ये बसलेले 88,000 ऋषीमुनी सर्वांनी कृष्णाला नमस्कार केलेला आहे. श्री कृष्णाय वयम नमः. वयम म्हणजे अहम आवाम वयम, आम्ही सर्वजण मिळून कृष्णाला काय करतो म्हणे? नमस्कार करतो. सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, जेव्हा कधी या ठिकाणी आपण असे शब्द ऐकताल किंवा असं वाक्य ऐकताल की फलाण्या एका भक्तांनी एका देवाला, एका साधू संताला, एका वैष्णवाला नमस्कार केलेला आहे, आपल्याला सुद्धा काय करायचंय? हात जोडून खाली वाकून नमस्कार करायचा. करणार का? करणार का? श्रीकृष्णाय वयम नमः. आपण श्रीकृष्णाला काय करतो? आपण श्रीकृष्णाला नमस्कार करतो. या जगामध्ये कोणी कुणाला फुकट नमस्कार करतं का हो? विनाकारण कोणी कुणाला नमस्कार करतं का? आजकाल लोक फुकट कुणाला शिवी सुद्धा देत नाहीत. नमस्कार करणं लई लांबचं. लोकांना वाटतंय काय भांडायचं, काय अर्थ आहे, नुसता टाइमपास. त्याच्यापेक्षा बाबा तू तुझ्या रस्त्या, मी माझ्या रस्त्या. नमस्कार करणं तर लई लांबची गोष्ट आहे. कोणी विचारलं कृष्णाला का नमस्कार करा? काय प्रश्न आहे? कृष्णाला का बरं नमस्कार करावा? तर या श्लोकामध्ये व्यासमुनी सांगतात कृष्ण कसे आहेत म्हणे? सच्चिदानंद रूपाय. सच्चिदानंद स्वरूप भगवंतांचं शरीर आहे. अशा कृष्णाला मी नमस्कार करतो, ज्या कृष्णांचा विग्रह सच्चिदानंद स्वरूप आहे. सच्चिदानंद म्हणजे काय हो माऊली? सगळे थोडंसं इकडे लक्ष द्या. काय होतं की एकतर मोजकीच लोक आहेत आणि मध्ये मध्ये काहीतरी असं थोडंसं इकडे तिकडे जाणं येणं झालं, लहान मुलांचं वगैरे, तर लोकांचं लक्ष जातं. हे आपलं
दुर्दैवच म्हणावं लागेल की भगवंतांच्या गोष्टींमध्ये सहजासहजी आपलं मन लागतं का? आता इथं थिएटर मोठा पिक्चर लावला असता तर मधी जर का मुलगा गेलं तर त्याला डोक्यात टपली मारून बस खाली, लय महत्वाचं चाललंय आणि तू काय मधी नाचतोय. पण कथेमध्ये असं काही होत नाही. कथेमध्ये एक मुलगा गेलं इकडून तिकडं की आपण सुद्धा त्याच्याबरोबर जातो मनाने. असं करू नका. मला या गोष्टीची कल्पना आहे की भगवंतांच्या कथेमध्ये सहजासहजी मन लागत नाही, तरी सुद्धा तुम्ही काय करा, कारण ही भागवत रूपी गंगा आहे आणि ही वाहत वाहत तुमच्या दारापर्यंत आलेली आहे. आणि अशा प्रकारच्या सुवर्ण संधीला तुम्ही दौडू नका. एकदा का 7 दिवस पूर्ण झाले, 24 तारखेचा प्रसाद झाला, त्याच्यानंतर आम्ही आमच्या गावी, तुम्ही तुमच्या गावी. नंतर काय माहिती आपण परत कधी भेटू नाही भेटू जीवनात. तर त्याच्यासाठी 7 दिवसांना घर कुठं जाणार आहे का पळून? टीव्ही सिरियल कुठं जाणार आहेत का? 7 दिवस एकाग्रचित्त होऊन भगवंतांची कथा ऐका. याच्याने निश्चितच तुमचं कल्याण होणार आहे. तुमचं कल्याण, तुमच्या परिवाराचं कल्याण, समाजाचं कल्याण, अखिल संसाराचं कल्याण होणार आहे केवळ आणि केवळ भगवंतांची कथा ऐकल्याने. ऐकणार का सर्वजण? हा, धन्यवाद. मन स्थिर करा. जास्त वेळ कथा नाही, 24 तासामधली संध्याकाळी आता बघा 2च तास राहिले. 8 वाजता कथा सुरू झाली, 10ला बंद होणार. सकाळी 10ला सुरू झाली, 12ला बंद होणार. 2-2, 4 तासाची कथा आहे. 24 तासातले 4 तास गेले, किती राहिले? 20 तास खा प्या मजा करा. काही त्रास आहे का? पण 2 तास जे आहे ना, प्रामाणिकपणे कथेला द्या. कान एकाग्र चित्त करून भगवंतांची कथा ऐका. भक्तांनी प्रश्न विचारला की कृष्णाला का नमस्कार करायचं? पहिल्या ओळीमध्ये व्यास महर्षी म्हणतात, सच्चिदानंद रूपाय. कृष्ण कसे आहेत म्हणे? सत चित्त आणि आनंदाची मूर्ती आहे. सच्चिदानंद घन भगवान आहेत. सच्चिदानंद म्हणजे काय हो? सत म्हणजे म्हणे शाश्वत. सत म्हणजे शाश्वत, कधी न मरणारे, असा देव ज्याचा अंतच नाहीये. या जगामध्ये जी वस्तू म्हणा, जो व्यक्ती म्हणा जन्माला येतो, त्याची मृत्यू काय आहे? निश्चित आहे की नाही? अटळ आहे की नाही? भगवान कृष्ण गीतेत म्हणतात, जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. जातस्य हि ध्रुव मृत्यू, ज्याचा जन्म झालेला आहे त्याचं मरण अटळ आहे, निश्चित आहे, मेल्याशिवाय राहणार नाही. कारण भगवान श्रीकृष्ण अजन्म आहे, त्यांचा कधी जन्मच झालेला नाही, म्हणून त्यांचं मरण सुद्धा नाहीये. आणि या कृष्णाचे आपण, तुम्ही, आम्ही अंश आहोत, म्हणून आपला आत्मा सुद्धा कसा आहे? अजरामर आहे. देही नित्य अवध्योयम देहे सर्वस्य भारत. कृष्ण म्हणतात, देही, देह मरून जातो, शरीर मरून जातं, पण देहाच्या आत राहणारा आत्मा मरतो का? नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः. हा आत्मा असा आहे ज्याला शस्त्रांनी कापलं जाऊ शकत नाही, अग्नीने जाळलं जाऊ शकत नाही, वाऱ्याने वाळवलं जाऊ शकत नाही. कोणत्याही शस्त्रास्त्रांनी या आत्म्याला कापू शकत नाही, कापू शकत नाही. असा हा सूक्ष्म अविनाशी अजन्म हा आत्मा आहे. का? कारण हा त्या परमात्म्याचा अंश आहे. कुणाचा अंश आहे? भगवंतांचा. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. भगवान कृष्ण गीतेत म्हणतात, हे जितकेही चराचर जीव तुम्ही पाहत आहात सर्व माझे अंश आहेत. जर भगवंत अविनाशी आहेत, भगवंत सदैव राहणारे आहेत, भगवंत सनातन सत्य सनातन आहेत, तर तुम्ही आम्ही सुद्धा कसे आहोत? शाश्वत आहोत. मेल्यानंतर केवळ आपलं शरीर मरतं, आत्मा मरत नाही. तथा देहांतर प्राप्ती.
धीरस्तत्र नमुह्यते, कृष्ण गीतेत म्हणतात एक शरीर जसं एक आत्मा, कौमारम यौवनम जरा देहिनुस्मिन यथा देहे, कौमारम यौवनम लहानाचा मोठा होतो, तारुण्याचा म्हातारा होतो आणि शेवटी शरीर सोडतो. परंतु केवळ शरीर मरतं, आत्मा मरत नाही. तथा देहांतर प्राप्त, तो दुसऱ्या शरीरामध्ये जातो आणि नव्याने जन्म घेतो. म्हणून म्हणतात ना, हे बाबा हा तुमचा खापर पंजात जन्माला आलाय, तुमचा आजाच जन्माला आलाय असं म्हणतात का नाही कधी कधी. मारू नका, कधी कधी पंडित सांगतात अरे मारू नका या मुलाला, म्हणजे तुमचे आजोबाच जन्माला आले तुमच्या घरी, म्हणजे आजी जन्माला आले घरी.